प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार संपन्न। कांद्याची प्रचंड आवक झाल्यामुळे मार्केट यार्डातील सारं वातावरण कांदामय बनलं आहे। चालू वर्षातील ही विक्रमी आवक म्हणता येईल। कोथिंबीरला कवडी मोल भाव मिळत असल्यामुळे गांजाची झाडं लावण्याची तरी परवानगी द्यावी अशी मागणी वैतागलेल्या शेतकऱ्यांनी केली आहे। मर्याई चौकानजीक एक्झिबिशन ग्राउंड इथं भरवण्यात आलेल्या इलेक्ट्रो 2024 प्रदर्शनाचं मोठ्या थाटामाटामध्ये उद्घाटन करण्यात आलं। प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाच्या अतिरिक्त कार्यभार प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे। विद्यापीठामध्ये नमो नव मतदार संमेलन मोठ्या उत्साही वातावरणात पार पडलं। सिने सदस्य आणि भाजयुमनं हे संमेलन भरवलं होतं। अंजुमने इस्लाम संस्थेचं शैक्षणिक कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी केलं आहे। निसर्गाचं संतुलन कायम राहण्यासाठी सोलर सिस्टम ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन प्राध्यापक चेतनसिंह सोळंकी यांनी केलं। प्रभू श्रीरामचंद्राचे आचार विचार घरोघरी पोहोचवण्याचं महनीय कार्य पत्रा तालीम संघानं केलं आहे असं प्रतिपादन हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज भोसले यांनी केलं। खासदार शिवाचार्य महास्वामीजींच्या वडिलांचा जन्मदाखला देशातील कोणत्याही फॉरेन्सिक लॅबकडून तपासून घ्यावा असा आदेश जात पडताळणी समितीने दिला आहे। आजवर पक्षांचं शहर अध्यक्षपद भूषवलेल्यांची छबी सध्या काँग्रेस भवनात झळकत आहे। शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही संकल्पना साकारण्यात आली आहे। प्रलंबित असलेले वैद्यकीय देयक आणि थकीत वेतनासाठी आणखी 15 कोटीची आवश्यकता आहे अशी माहिती जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे। संघर्ष सेनेच्या वतीनं सोमवार दिनांक 29 जानेवारी रोजी ओबीसी आणि धनगर समाज आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात येणार आहे। दिनांक 27 आणि 28 जानेवारी रोजी सोलापुरात थ्रो बॉल आणि फुटबॉल स्पर्धा होणार असून सुमारे 300 खेळाडूंचा यामध्ये सहभाग असणार आहे। शिक्षिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी माजी महापौर मनोहर सपाटेंच्या निर्दोषपणाचा अहवाल न्यायालयानं साफ फेटाळून लावला आहे।